नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपिंग, कॉम्प्युटर, फर्निचर, ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे. आता सर्व काही एकाच छताखाली. मिरज पूर्व भागातील सर्वात भव्य 15,000 स्क्वेअर फुटांचे 3 मजली भव्य शोरूम. लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी, मेकअप साहित्य, फर्निचर, सोफा सेट, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन असंख्य व्हरायटीमध्ये उपलब्ध. सोबतच या खरेदीवर 20% सूट. कोणत्याही मोबाईल खरेदीवर 500 रुपये डिस्काउंट. फक्त 1 रुपयात आधार पे उधार ऑफर. कोणतीही वस्तू सुलभ हप्त्याने किंवा बजाज फायनान्सच्या साहाय्याने मिळण्याची सोय. त्वरा करा, आजच भेट द्या. पत्ता: नासिर मोबाईल शॉपिंग, पोस्ट ऑफिस समोर, सलगरे. मोबाईल नंबर 9834049050 व 9923102298. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट. सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम यांचा कुरुंदवाड नांदणी रस्त्यावर निर्घुण खून. कुरुंदवाड नांदणी रस्त्यावर गॅस एजन्सीजवळ असणाऱ्या सागर कोपरे यांच्या शेताजवळ एका 4 चाकी गाडीत सांगली येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम या 35 वर्षीय युवकाचा शरीरावर, पोटावर धारदार शस्त्राने वर्णी घाव करून निर्घुण खून झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्यासह मोठा पोलीस फाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. तसेच इचलकरंजी विभागाचे पोलीस उपाधीक्षक समीर सिंग साळवी तसेच सांगली सिटी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान 4 चाकी गाडी सांगली येथील कदम यांचीच असून संतोष कदम यांचा खून करून त्याचा मृतदेह गाडीतच ठेवून मारेकरी प्रसार झाले आहेत. दरम्यान खून कोणी केला व का केला त्याचा तपास कुरुंदवाड पोलीस करत आहेत. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की सदर मार्गावरील रस्त्याकडेला लाल निळ्या कलरची 4 चाकी गाडी थांबली होती. त्यामध्ये अंदाजे 35 वर्ष वयाच्या संतोष कदम या सांगलीच्या युवकाचा निर्घुण खून करण्यात आला असून गाडीमध्ये रक्ताचा सडा पडला होता. मृतदेह 4 चाकी गाडीत सोडून मारेकरी पसार झाले असून पोलीस घटनास्थळी पाहणी करून घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी तपासणी यंत्रणा गतिमान केली असून या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहेत. त्यासाठी पथकही नेमण्यात आले आहे. या मार्गावर खून झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.